हेलो गाइस, वेलकम और वेलकम बैक टू माय चॅनल। आज आहे 14 एप्रिल। मी आता आमच्या अकॅडमीवरती जाण्याकरिता रेडी झालेली आहे आणि जस्ट आता आम्ही बस निघतो, अकॅडमीवरचा प्रोग्राम करतो आणि मग मी तुम्हाला भेटते। तो त्याच्या आधी निघायच्या आधी मी तुम्हाला दाखवते की मी सगळे कामं केल्यानंतरच ब्लॉग शूट करायला स्टार्ट केला, कारण एवढं सगळं मॅनेज पण झालं नसतं। आणि सेकंड थिंग म्हणजे की माझ्या मोबाईलमध्ये स्पेस पण नव्हती एवढी, म्हणून मग चला आता मी तुम्हाला दाखवते की मी काय बनवलं आहे। सो दिस इज माय लुक फॉर द डे। हे कुरड्या पापड, याच्यामध्ये वेगवेगळे पापड आहेत। हे माझ्या आत्याने दिले होते मला आणि हे मम्मीने दिलेले आहेत वरचे। कढी, हे भजे, साध्या पोळ्या आणि आता मेन आयटम पुरणपोळी। अकॅडमीवर आलोय आम्ही आता। इथे सुरू आहे मुलांचं डेकोरेशन करणं। तर गाइस मी आलेली आहे आता अकॅडमीवरनं घरी आणि नंतर मग छान रेडी झाली। ते काही मी शूट केलं नाही कारण खूप मग त्याच्यामध्ये वेळ झाला। आता त्याला इरविन चौक पण म्हणतात, मोस्ट प्रॉबॅबली सगळे लोक इरविन चौक म्हणतात। तर आता आम्हाला तिथे जायचं आहे, पण त्याच्यासाठी मी चेंज करून जाते। आता पटकन चेंज करते, जीन्स टॉप किंवा एक छान कॉटनचा ड्रेस घालते आणि आता 9 वाजले आहेत, तर आम्ही निघतो आता 5-10 मिनिटमध्ये। मी इथे आलेली आहे आता इरविन चौकात आणि इथे ना जिथून सुरुवात झाली तिथपासून स्टॉल्स आहेत। दरवर्षी इथे खूप स्टॉल्स असतात, 2-3 स्टेज लावलेले असतात, वेगवेगळ्या पुस्तकांचे स्टॉल असतात, वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स तुम्हाला इथे मिळतात, मूर्त्या मिळतात, खूप गोष्टी मिळतात, ज्वेलरीचे स्टॉल्स असतात। ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पुढे। दरवर्षी इथे 4 स्टेज असतात। एका साईडने भाषण आणि गाणे असतात आणि त्याच्याच आणखीन अपोजिट साईडला सुद्धा भाषण आणि गाणे असतात, पण यावेळी इथे तसं काही नसतं। स्क्रीन्स लावल्या होत्या, एका साईडने 2 स्टेज होते आणि एका साईडने हमको वो महाबोधि बिहार चाहिए, हमको वो महाबोधि बिहार चाहिए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही संपूर्ण जगामध्ये अशी एकमेव महामानवाची जयंती आहे जी 152 देशांमध्ये साजरी केली जाते। धर्मा जातीच्या पलीकडे त्या माणसाने सगळ्यांसाठी काम केलेलं आहे, तर ते सर्व देशांमध्ये साजरं केलं जातं। आणि या वर्षीचा 14 एप्रिलचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे की आतापर्यंत कुठल्याही महामानवासाठी किंवा कोणत्याही देवासाठी कुठेही एवढी जास्त गर्दी जमलेली नाही आहे जी यावर्षी गर्दी जमली सगळीकडे। तर यावर्षी असा हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एवढे लोक एकत्र येतात सगळ्या गावांमध्ये। यवतमाळ असो, अकोला असो, अमरावती असो, नागपूर असो, मुंबई असो, संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे। त्यानंतर आम्ही पुढे आलो, तिथे आम्हाला आमचे स्टुडंट्स भेटले आणि नंतर मग आम्ही मस्त इथे फोटोज काढले। इथे माझे मामा मामी पण आले होते आणि माझे आजोबा तर दरवर्षी 14 एप्रिलला सकाळीच येतात, त्यांना बोलवायचं कामच नसते, ते स्वतःच येतात। तनू पण आली होती रेडी होऊन। सो आम्ही मस्त फोटोज वगैरे काढले। ही कॅन्डल कितीला? हे 40ला, ती 100ला। 100ला। आणि मूर्ती कितीला? 2,500। इथे वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह कॅन्डल्स मिळतात, पण मी ह्या शॉपमधनं नाही घेतल्या, इथे थोड्या महाग होत्या। समोर मग एक आणखीन शॉप होतं, तिथनं मी घेतल्या कॅन्डल। तिथे मला 10 रुपयाला पर पीस असं मिळालं छोट्यावाल्या कॅन्डलचं, त्या घेतल्या। आणि त्याच्यानंतर मग तुषारला बुक्स घ्यायचे होते, तर आम्ही तिकडे गेलो, कारण इकडे आलो आणि बुक्स नाही घेतले असं होऊ शकत नाही। तुषारकडे किती पण बुक्स असले तरी त्यांना इथे आल्यानंतर बुक्स लागतातच। सो आमच्याकडे, मी तुम्हाला एखाद दिवशी माझ्याकडे कपाट दाखवेल की किती पुस्तक आहे। एक अख्खं कपाट आहे माझ्याकडे पुस्तकांचं, जे अवांतर वाचनाचं आहे। त्यातले काही पुस्तकं माझ्याकडे आहेत, काही दुसरीकडे म्हणजे कोणाला दिलेले आहेत। खूपच पुस्तकं आहेत आमच्या इथे।
तर ते मी दाखवेल कधीतरी. मग आम्ही पुन्हा छान थोडे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, थोड्याशा रील्स काढल्या आणि असंच मस्तपैकी गाणे सुरू होते. तर ते सगळं एन्जॉय करत आम्ही पूर्ण रस्ता तो फिरलो. यात्रेसारखं भरलेलं असतं हे सगळं, तर मस्त हे यात्रेसारखंच आम्ही एन्जॉय केलं. काही गोष्टी घेतल्या. एक ना इथे शॉप होतं कॅन्डलचं, त्यांच्याकडे एवढ्या सुंदर कॅन्डल होते आणि व्यवस्थित रेट होते, काही खूप हाय रेट नव्हते. हे शॉप होतं ते, यांच्याकडे 10 रुपयापासून कॅन्डल होते आणि मस्त मेणबत्त्या होत्या. तन्वीने डिस्काउंट दिलं पाहिजे. मग कुठे याचं नाव तन्वी आहे. हां, तन्वी ज्वेलरी. हे उलटा ऍक्च्युली, हे काही नाही बघत. वाव, छान आहे. हे पकड. विचार तू कितीला आहे? कितीला? हे 250ला. 250ला. ते ट्रेडिशनल वर चांगलं वाटतं पण आम्हाला घ्यायचं रे भाऊ. वा घेऊन टाक करून दे ना बोलून मला. आम्हाला काही खायचं वगैरे तर नव्हतं, पण असं थंड प्यायची इच्छा होत होती, काहीतरी मस्त ताक किंवा लस्सी असं. पण कोणाला कॉफी प्यायची होती, कोणाला लस्सी प्यायची होती, कोणाला ज्यूस प्यायचा होता. मग आम्ही आमची स्वारी वळवली ह्या पूर्ण रस्त्यावरनं त्या साईडनी, ज्या साईडला पूर्ण ते बुरहानपूरचे ज्युसेसचे वगैरे शॉप्स आहेत, त्याच्यानंतर जलेबीचं शॉप आहे, त्या साईडला आम्ही गेलो. इथे आल्यानंतर कुणाचंही एकमत नाही झालं, सो आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, समोर काही आपण पिऊ आणखीन. मग त्याआधी आम्ही गेलो प्रसाद घ्यायला आणि एवढा छान, एवढा टेस्टी प्रसाद होता ना, सिरियसली. पेढे होते प्रसादामध्ये आणि एवढे मस्त पेढे होते, ते एवढे सॉफ्ट होते. तर आम्ही पेढे घेतले, मस्तपैकी ते खाल्ले. आता इथनं आम्ही प्रसाद घेऊन बाहेर निघत होतो आणि रॅलीस यायचा टाईम झाला होता. आता एक फर्स्ट रॅली आलेली होती आणि तीच मस्त एन्जॉय करत आम्ही बाहेर निघत होतो. जस्ट एंटर होणार होती रॅली, त्याच्यासाठी त्यांचं खूप धावपळ सुरू होती आणि आम्ही मस्त मग प्रसाद खात खात आणि ते डीजेचे गाणे ऐकत थोडेसे व्हिडिओज बनवत तिथनं निघालो. आता इथे मी पुढे पूर्ण रॅलीज टाकलेल्या आहेत, जेवढ्या पण आम्हाला दिसल्या रस्त्याने जाताना. तर आम्ही घराकडे जाताना खूप रॅल्या होत्या तिकडे, म्हणजे पंचवटीपासून एक रॅली सुरू झाली, ती डायरेक्ट शेगाव नाक्यावरती एंड झालेली. किती दुरून रॅली सुरू झाली ती, पंचवटीपासून पूर्ण गाडगे महाराजांच्या मंदिरापर्यंत.
अजून आहेच मागे. हो का? राहड कशी राहिली कशी? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. मला माहिती होतं की जेव्हा मी इरविन स्क्वेअरमधनं घरी येईल तेव्हापर्यंत 1-2 वाजलेले असतील आणि तोपर्यंत शूट करणं किंवा काहीही करणं पॉसिबल नसेल माझ्यासाठी, कारण तोपर्यंत माझी खूप एनर्जी गेलेली असेल. सो खूप छान दिवस गेला आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. थँक्यू सो मच बाबासाहेब. धन्यवाद किंवा थँक्यू हा शब्द पुरेसा नाही आहे तुमच्यासाठी, पण तरीसुद्धा धन्यवाद, तुम्ही जे काही केलं आमच्यासाठी.